Sanjay Ghodawat University, one of India's top-ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies. Sanjay Ghodawat University, known for quality education and world-class infrastructure. पण आपल्या वडिलाला असं जातीवाद असायचा आरोप हे करणं योग्य आहे का? आणि आता येत्या काळामध्ये कागलचे हेच स्वाभिमानी जनता प्रत्येक व्यक्तीला ज्यांनी ही सीमा ओलांडली आहे त्यांची जागा झाकून देणार याची मला पूर्णपणे खात्री आहे. काय बोललं गेलं आदरणीय पवार साहेबांच्या सभेनंतर? अल्पसंख्य सर्वसामान्य, बरोबर, सर्वसामान्य व्यक्तीला पवार साहेब का मागे लागले? मला हे वक्तव्य केल्यानंतर एकच विषय आहे, तुम्ही राजकारणामध्ये ठीक आहे आपण निर्णय घेतो, पण आपल्या वडिलाला असं जातीवाद असायचा आरोप हे करणं योग्य आहे का? स्वर्गीय राजेसाहेबांना सोडल्यानंतर हे राम मंदिरच्या काळामध्ये तुम्ही टीव्ही मध्ये इंटरव्ह्यू देता की स्वर्गीय राजेसाहेब कोणाला संबोधित करताय? बघा, ज्यांनी तुम्हाला राजकारणामध्ये निर्माण केलं, बरोबर. राजेसाहेब माझ्याकडे आले, ऐका महिलांनो, मला म्हटले माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे फक्त 15,000 रुपये. म्हणजे काय बोलतो आपण राजेसाहेबांच्या बद्दल, त्याचा भान ठेवला पाहिजे. माझ्याकडे फक्त 15,000 रुपये आहेत. राजेसाहेबांनी मला विनंती केली, मी मला हात जोडतो, मला तुम्ही शासनाचे पैसे द्या, तुमच्याशिवाय हे मंदिर होऊ शकत नाही. अहो, तुम्ही मंदिर बांधलं नाही बांधलं त्याचं श्रेय घ्या, पण स्वर्गीय राजेसाहेबांचा अपमान तर असं करू नका. स्वर्गीय मंडलिक साहेबांची साथ सोडल्यानंतर ज्या सदाशिवराव मंडलिक साहेबांनी तुम्हाला केडीसी बँकमध्ये आणलं, केडीसी बँकमध्ये तुमची एंट्री मंडलिक साहेबांमुळे झाली. त्यांच्याच महालक्ष्मी दूध संघाचे पैसे थकले असल्यामुळं त्या महालक्ष्मी दूध संघाचा रिकव्हरीचा बोर्ड त्याच नेत्याच्या घरासमोर लावला का नाही? काय वेदना झाली असेल मंडलिक साहेबांना? ज्या स्वर्गीय कुपेकर साहेबांनी तुम्हाला गडिंग्लजमध्ये ओळख करून दिली, माझा मुलगा म्हणून त्याला मतदान करा, त्यांच्या निधनानंतर संध्या काकींवर जो करताना काकींनी पक्ष बदलला, त्यात पडतील, कोण ठरवणार? हे कोण ठरवणार? आणि आज पवार साहेबांना आपण बोलताय की तुम्ही असं कसं करता? मला आपल्या सगळ्यांना हेच सांगायचं आहे की याचा एक विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. पुढच्या काळामध्ये बऱ्याच टीका टिप्पणी होतील, पण मी तुम्हाला आज सांगतो की या गोष्टीकडे आपण बघताना की कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभानी आत्ता हा निर्णय घेतला पाहिजे की ज्या लोकांनी आपली निष्ठा विकली, ज्या लोकांनी आपला स्वाभिमान विकला आणि ज्या लोकांनी ईडी आणि आपल्या पालकमंत्रीच्या स्वार्थापोटी आपल्या नेत्याचा विश्वास विकला, त्यांना येत्या काळामध्ये या जनतेने जागा दिखून द्यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना माझी विनंती की येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या समरजी घाडगेच्या पाठीशी असू दे. माझ्या नावामध्ये 2 सिंह आहेत, समरजित सिंह, विक्रम सिंह. तुमच्या आशीर्वादाने आणि 2 सिंह मिळाले तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं सत्यमेव जयते संविधानचं एक पद आपल्या सगळ्यांच्या कामासाठी मला करता येईल. इथं आलेल्या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार करतो. माझ्या सगळ्या माता भगिनींचा मी आभार व्यक्त करतो.